नाही, नक्कीच. आता राजेंद्रजी जे बोलले, हं, सर्वात प्रथम जे 10% एस-ए-बी-सी ॲक्टचं हं, आणि ढोले पाटलांचं. तर विषय आहे त्याच याचिकेमध्ये मी आवर्जून सांगतो, त्याच हं. याचिकेमध्ये बाळासाहेब सराटे यांची एस-सी-बी-सी वेलफेअर असोसिएशन या नावाने हस्तक्षेप याचिका टाकली आणि त्याच्यामध्ये सगळे जाती बाहेर काढा हं. ओबीसीचं आरक्षण जे रद्द करा. अशा प्रकारची याचिका त्यांनी हस्तक्षेप याचिका टाकली सुप्रीम कोर्टात. हं. श्रीराम माझ्या कुंबळे त्यांचे माहितीप्रमाणे ती तशी याचिका नाही, त्याचं पुनर्विलोकन झालेलं नाही. हं. ते पुनर्विलोकन नाही. करा अशी मागणी आहे. माझ्याकडे काढायचं बाहेर याचिकेची काढता येत नाही प्रत कुणाला. आहे. बघा, प्रोसेसमध्ये याचिकेची प्रगत झालेली ते व्यक्ती सगळे जे किंवा आर तो चॅलेंज तत्व बाहेर काढता कोंढरे येतो. साहेब प्रगत झाला कोंढरे नाही तर तो साहेब परत सगळे राहतो. सगळे जे प्रियदर्शी आर जी आहेत. चॅलेंज केलेले आहेत. जातींची 150 जातींची नावं आहेत. माझ्याकडे ती याचिका आहे. मग त्याला आम्ही डिफेंड करणार नाही का? दुसरा प्रश्न विषय असा आहे की सामाजिक मागासले पण जर सिद्ध होत नसेल वारंवार, जर ज्याच्यापासून संरक्षण पाहिजे तोच समाज म्हणत असेल की आम्हाला ओबीसी मध्ये घ्या, मला सांगा मग तुम्ही जे म्हणताय कुणबी दाखले भीती तुम्ही सांगा 2004 पासून याच्यावर एखादा श्वेतपत्रिका काढा, व्हाईट पेपर काढा की ज्या पंचायत राजमध्ये ओबीसीच्या ज्या सीट रिझर्व्ह झाल्या त्याच्यामध्ये आधी ओपन मधनं लढणारे नंतर कुणबी दाखल्याने किती आले, किती जागा हडपल्या गेल्या. मग कसं काय आमचा एखादा वडऱ्याचा, कायकड्याचा, रामोश्याचा, एखादा कुंभाराचा सरपंच होईल, नगरसेवक होईल, असा महापौर व्यक्ती होईल, केला का जिल्हा तुम्ही परिषद अध्यक्ष प्रेझेंट? होईल? अशी व्यक्ती तुम्ही काय? प्रेझेंट केलेलं उदाहरण दाखवा, नाही तर मी तुम्हाला उदाहरण अशी देतो. व्यक्ती कोणती? असं नाही. present बघा, कसं? मराठा समाजाच्या कुणबीकरणाला विरोध करायचा आणि स्वतःच्या जातीचं मार्केट अहो. करायचं हे नको होय. तुम्हाला जर नाही, खऱ्या नाही, अपेक्षेने ना, मार्केटिंगचं नाही, तर कोंढरे साहेब. आपण संयुक्त दौरा करू आणि जे उपेक्षित घटक आहेत ओबीसी नक्की त्यांना सरपंच नक्कीच. पदासाठी करा ना. चला, बरं, आपण निश्चित मोहीम करू. राजेंद्रजी आणि मंगेशजी, आपण नक्कीच पुढाकार करावं. घेऊन हा तिढा सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करावं. कराल नक्कीच तर निश्चित करावं. लोकशाही मराठी देखील आपल्या सोबत आहे. राजेंद्रजींना माझा एक सवाल आहे विशालजी. विचारा. ईडब्ल्यू जे तुम्ही गरीब म्हणलात, विस्थापित म्हणलात, त्यांच्या आर्थिक परिस्थिती, मग त्यासाठी जे 103 घटना दुरुस्तीने 15/6/16/6 दिलेलं ईडब्ल्यू आरक्षण जे 8.5% लाभ घेतला, पण जरांगेंच्या हट्टामुळे परत म्हणले नाही आम्हाला वेगळं ओबीसीतनं बरं. पाहिजे. मग जर सामाजिक दुही अजून नाही द्यायची तर मग समजूतदारपणाची भावना जर ठेवायची असेल आणि राजकारणामध्ये ऑलरेडी तुम्हाला रिप्रेझेंटेशन आहे ना, मग ईडब्ल्यूएस का नाही स्वीकार करत? ही राजेंद्रजी, अगदी थोडक्यात समजूतदारपणाची उत्तर. भावना आहे. बघा, हा निर्णय जो आहे ना, तो मराठा समाजाचा सामुदायिक आहे. ज्यावेळेस एससीबीसीचं आरक्षण 2019-21 मध्ये उडालं, बरं. तर बाय डिफॉल्ट मराठा समाजाला ईडब्ल्यूचं आरक्षण लागू झालेलं होतं आणि त्याच्यामध्ये 7.5% जागा मिळत होते. हे वास्तव मी नाकारत नाही, परंतु असा एक घटक मोठा समाजामध्ये तयार झाला की हे 50%च्या वरचं आरक्षण असल्यामुळं हे बहुतेक पुढं उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकणार नाही आणि ती भीती जी असल्यामुळं प्रत्येक वेळेस 50%च्या आतल्या आरक्षणाची आग्रही मागणी केली जाते. बरोबर आहे. हीच भीती कमी करण्यासाठी प्रियदर्शी तेलंगजी काय करायला हवं? एका वाक्यात मला उत्तर अपेक्षित आहे, कारण वेळ संपत आली आपली. नाही, म्हणजे हा संविधानिक पेच निर्माण झालेला आहे, म्हणून ते आपल्याला जरा सविस्तर समजावून घ्यावं लागेल. महाराष्ट्रामध्ये ते 1902 पासून